कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत शेठ गोगावले यांचे वर्णी लावावी अशी आग्रहाची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीतील रायगडमधील महायुतीतील सर्व आमदारांनी प्रामाणिकपणे काम केले असताना विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूरमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने धर्म पाळला नाही असा महेंद्र शेठ थोरवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला आहे। शिंदे गटातील तीनही आमदारांनी यापूर्वी पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांना करण्यास विरोध केला होता आणि अलीकडेही पुन्हा त्यांनी अदिती तटकरे यांना उघडपणे विरोध केल्याने रायगडमधील भविष्यातील महायुतीतील कर्जत खालापूर या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे आगामी निवडणुकीत एकत्र येतील अशी शंका राजकीय वर्तुळात बोलली जात आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूरचे विद्यमान शिंदे गटाचे आमदार यांनी राष्ट्रवादी विरोधात आपली भूमिका स्पष्ट केल्याने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी यांचा आगामी राजकारणात कलगीतुरा रंगणार का अशी चर्चा आता उघडपणे होत आहे। खरं तर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत या दृष्टीने सातत्याने आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं सगळ्यांशी आम्ही भेटी घेऊन सगळ्या 6 आमदारांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की जो उठाव आम्ही शिंदे साहेबांबरोबर रायगडच्या तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन केलेला होता तो उठाव यासाठीच होता की 3 आमदार निवडून आलेले असताना सुद्धा उद्धव साहेबांनी केलेली चूक का एक सदस्य असणाऱ्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीला त्यांनी पालकमंत्रीपद दिलेलं होतं आणि म्हणून आमची नाराजी त्यावेळेस होऊन आम्ही तो उठाव केलेला होता। आणि मग आता सरकार आपलं आलं, भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि नंतर आलेली राष्ट्रवादी असं सरकारमध्ये जरी एकत्रपणे आपण आलेलो असलो तरी भरत गोगावले यांना मंत्री करून पालकमंत्री करावं ही आमची मागणी सुरुवातीपासून राहिलेली होती आणि म्हणून आम्ही आता यावेळेस अपेक्षित होतो की भरत गोगावले यांनाच पालकमंत्री केलं जाईल। परंतु पुन्हा एकदा आपलं सरकार येऊन सुद्धा भरत गोगावले यांना पालकमंत्री न केल्यामुळे रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी ओढवलेली होती आणि म्हणून काल आम्ही दिवसभरामध्ये आम्ही आमच्या नेत्यांशी सगळ्यांशी सातत्याने आमची नाराजी व्यक्त केली। कार्यकर्ते राजीनामे द्यायला लागले आणि मग त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण आज वरिष्ठांनी काल निर्णय घेतला आणि त्या पालकमंत्री पदाला काल स्थगिती देण्यात आलेली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।